फर्स्ट टाइम रात्रीचा प्रवास आणि आम्ही ट्रेक चालू करून आता 20 मिनटं झाली असेल आणि खूप छान वाटतंय. बघू पुढं पुढं काय काय. जातो मी मित्रांच्या इथं. पहिल्यांदाच कळसूबाई ट्रेक. इकडे जाऊन आपल्याला मस्त कॅम्पिंग करायची आहे. खूप छान वाटतंय. हलकी थंड काय हवा आणि ट्रेकिंग करतोय त्याच्यामुळे थोडीशी गरमी पण आहे. निखिल, आजपर्यंत आपण किती ट्रेक चढलोय आता? तुला काय वाटतं अंदाजे? हो 15 मिनिटं, अर्धा पाऊण तास झाला असेल. इझी आहे की. निखिल तुला काय वाटतंय? पाऊण तास. मग माझा अंदाजच आहे. नुसतंच नाही एवढं ट्रेक केलं विक्रम तुला मी. चंद्र जवळ आहे हो. एकजुटीनं पेटल रान तुफान आलं या. हो थांब. ऋषिकेश, तुझ्याकडून एक गाण्याची अपेक्षा केली आहे. कुठलाही पण. नाही तुझ्या तोंडून ऐकायचं आहे मला. गाणं ऐकायचं लावायच्या अगोदर. हा मग ठीक आहे, चालेल मला. मग कसं वाटतंय नाईट ट्रेक ऋषिकेश? मग थोडा ऍक्टिव्ह पण दिसत नाही तुझ्या अंगात. अच्छा, छान. हेमंत आलेला आहे. एवढ्या थंडीमध्ये एवढा घाम येणं. हे बॅग देस. आता थोडीशी एक्सचेंज करणार आहोत. आणि पुन्हा एकदा ट्रेक चालू. बॅटरीवाला जा बरं. मी आहे पाठीमागची. दोन्ही बॅटरीवाले मी मागं राहते ना. एकदम मागं राहते थोडा मधील राहा. चला सुरुवात पुन्हा एकदा. थोडस खराब रोड. मग या काय हेमंतला काय माहिती. हेमंत कोळी यांची अशी घोळचूक झालेली आहे की मी व्हिडिओ काढत नाहीये. तर त्याच्या मनाच्या शांतीसाठी मी सांगू इच्छितो की मी व्हिडिओ चालू ठेवले एका साईडला. तर थोडासा रस्ता खराब मिळाला आपल्याला. माझ्या खांद्यावर खूपच वजन आहे त्याच्यामुळं मी थोडा थकलेलाची फिलिंग येते मला. आणि आपल्या ग्रुपमध्ये 2 मेंबर ऍड झालेले आहेत यावेळेला. ऋषिकेश आणि निखिल कोळी. हात उच कर ना वरती तिथूनच. हा ओके. आपण पायथ्याच्या मंदिराजवळ आलेलो आहे कळसूबाईच्या. जे कोणी वरती जाऊ शकत नाही ते इथे दर्शन घेतात. तरी पण आपण इथं पण सुद्धा दर्शन घेऊ बाहेरूनच. कारण की बुटं काढून आपल्याला थोडा वेळ होईल. सकाळी येऊन आपण दर्शन घेऊ. छान दिसतंय. बसलेली मंडळी. आणि हे बघा, हे एक चांदणी, ही एक चांदणी, इथे एक चांदणी, इथे एक चांदणी आणि हा चंदमामा. 2 चंदमामा पहिला नाही चांदणीच आहे. सिरियस चांदमामाच वाटला तो. हा किती छान ना. अरे वा. हे ऋषिकेश इकडे 2 चांदमामा इकडे. हे बघ आता ही चांदणी बघ चांदमामा सारखी येते बाहेर. दिसली ना डग ना. आता मस्त आराम केला आम्ही. वारा पण आहे, थंडावा वाटतंय. बसलोत. खूप अजून ट्रेक आहे. काहीच चढलेलं नाही आम्ही. पाऊण तास नुसतंच नाही बोलत. महाराष्ट्राचा हायेस्ट ट्रेक म्हणून माउंट एव्हरेस्ट.
बघू आता पुढं काय काय. आणि जो सकाळचा सीन बघायचा आहे तो बघायला मिळाला नशिबात तर मग खूप मज्जा येईल. जो आपला सीन बघायचा आहे सनराईजचा. चला पुढं. खाली शिड्या लागल्या मला, त्याच्यानंतर या दुसऱ्या मेन पॉइंट नाही दाखवला कुठला तो आपला चुकलेला रस्ता सारखंच गुंडी काय. आपला टेंट आणि आपली मंडळी. शिडी पार केली आणि चांदणं एवढं पडलं की चंद्र वगैरे सगळं दिसत आहे आपल्याला. हे बघा मगाशी व्हिडिओमध्ये चंद्र आणि चांदणी दोघं जण चंद्रच वाटत होतं. आता पुढची शिडी चढूया चला. अंधारामुळं काही व्हिडिओ काढायला मिळाला नाही. सकाळी जो मॉर्निंगचा सीन आहे मी परत एकदा बोलतोय, देवाच्या कृपेने देवी कळसुबाईच्या कृपेने आपल्याला जो सीन बघायचा आहे सनराईज आणि तो धोका असेल, जो धोका बघायला मिळणार आहे तो बघायला मिळाला तर मग आपल्या ट्रेकचं सार्थक. आणि आपली मंडळी इथे थांबलेली आहे पुन्हा एकदा. आत्ताची स्थिती विचारूया सगळ्यांची. फक्त दमलेल्या बाकी सगळे मस्त आहेत. तुम्ही इथे येऊन थांबले म्हणून थांबलो का मी इकडे येऊन आम्हाला समोर काय दिसलं. अरे वाव आपल्याला इथे या काय ते खाऊया. आता आम्ही इथे मस्त नाश्ता करतो. बरीच भूक लागली. असा वाटतंय मला इथून तरी दिसतंय हा शेवटची शिडी आमची आणि इथून आम्ही पोचणार आहोत पूर्ण आपल्या कळसुबाईच्या मंदिराजवळ. गिर गया छूट गया. हम लोग के पास मेरा फोन ही है हम लोग के साथ, वो अभी नीचे आने की सिचुएशन में नहीं है इसलिए मैं आ गया. सच्ची संभाल के. किसी को याद भी नहीं है क्या कहाँ पे रखा है करके? हाँ दिखा भी नहीं हमको. खाना खाने के लिए कुछ नाश्ता करने के रुके थे क्या वहीं पे? हाँ वही प्लेसेस में चेक कर रहे हैं. हाँ वहीं पे चेक करो. खूपच मोठी शिडी आहे रे, अजूनपर्यंत संपत नाही. चल मी तुझ्या पाय थांबते येड्या. माझ्या हातात एक मोबाईल आहे. दगड फिरकडे शिड्यांवर दगडा कोण ठेवली. हा मग आता पोटात आनंद मावे ना वरचा बघण्यासाठी. अरे बापरे खूपच मोठी शिडी आहे रे. ह्या दांडीला मी हात लावलाय मग घासत हात आलोय याच्यामुळे मी व्हिडिओ काढते. एवढा हात थंड झालाय ना, गालाला लावला तर बापरे मला तर वाटतं गालाचा बर्फच होईल. तुम्हाला 2 गाड्या चालताना दिसत असेल मे बी दिसतात नाही माहिती नाही. तिथून आम्ही आलोत. हा ट्रेक आहे 4 तासाचा आणि आम्ही फत्ते केला आहे 2 तासात. आता थोडासा वेळ वाढत चालला आमचा बिकॉज आम्ही थोडीशी ही शिडी एकदमच क्रिटिकल आहे, म्हणजे हार्ड आहे. खूपच मोठी शिडी आहे आणि त्यात असं झालं की मी व्हिडिओ काढतोय, हात माझा एक गुंतलेला आहे आणि एक हाताने मी आपल्या सेफ्टीसाठी
शिड बघ. विदाउट फ्लॅश. आता कॅमेऱ्यामध्ये पण नाही दिसत आहे तेवढा, पण डोळ्याने एवढा भारी दिसत सगळा, क्लिअर एकदम दिसतंय. एवढा चांदणा पडलेला आहे. अरे थांब ना, फ्लॅश बंद कर ना 2 मिनिटं. आणि एवढा क्लिअर दिसत सगळा, टोटली दिसत सगळं आम्हाला. फ्लॅश बॅटरीची अजिबात गरज नाही, एवढा क्लिअर दिसतंय. पण आता थोडा कॅमेऱ्यामध्ये दिसतच नाही. कॅमेऱ्यात काय फ्लॅश नाही, आयफोन असंच वापरत. अरे विदाउट फ्लॅश नाही सांगतो तुला मी. चला आपण आता ऑलमोस्ट पार केलेला आहे. थोडासा राहिला आपला 10-15 मिनिटाचा ट्रेक, आणि तिथे आपण कॅम्पिंग करू. मस्त टाइम लॅबमध्ये कॅम्पिंग म्हणजे कॅम्प तयार करू, टेंट तयार करू. आणि आपला टेंट झालेला आहे. बाहेरून 1 नंबर आम्ही मेहनत केली, आणि फायनली आमचा घर आजच्या रात्रीसाठी टेंट हा फायनली डंड. मग कसं वाटतं आपल्या टेंट मध्ये फर्स्ट टाइम? ऋषिकेश तुला कसं वाटतंय टेंट मध्ये फर्स्ट टाइम? एकदम मस्त वाटतं. आणि हेमंतला सेंट मारलाय, तर मग त्याला जरासा अपचन झालेला आहे. तो खिडकीच्या बाहेर ओळखतोय. ए खिडकीशी डोकावू नको रे, गारे चालतात. विकी तुला कसं वाटतंय? भाई नाही, विकीचे थोडासा कुशीन गोळा आलेला चढताना. खडे काढले. आणि आता आपण थोडासा खाणार, नंतर मग मस्त बाकी झोपणार. वा कुकडी झालेली आहे, कुकडी. भयानक थंडी. डोळ्यातून येताना दिसत आहे तुम्हाला थंडी. आणि सूर्य आलेला आहे थोडाफार.
वाटते बघ की बापू पब्लिक बघ पब्लिक सगळी माना बघायला आले ना आल्यावर सूर्य तांदूळ बघायला आलो ना मी वरती काय का कसं वाटतंय मारी एक नंबर असं वाटतंय की छान वाटतंय आता म्हणजे मागाशी थोडीशी खूपच थंडी होती आता थोडी थंडी कमी झालेली आहे नाही गोरा का हो दिसतो ऑलरेडी गोरा है 55 से गोरा है मेरे को माँ चने का आटा खिलाती थी तो मैं चने का आटा के साथ बड़ा गोरा हो गया विशाला कमेंट मध्ये डायरेक्ट स्कॅम करून टाका काला बोलतो बारीक खडं आहेत नाही त्याच्यामुळे उतरण्यात जमा रात्री एवढा मोबाईल मध्ये दिसत नव्हता म्हणून त्या व्हिडिओ काढला नाही आणि आपण त्या टेंट जवळ जाणार आहोत टेंट का व्हिडिओ मध्ये दाखवला नाही टेंट होती ते रात्र काढली पब्लिक बरीच आहे खूपच आहे खूपच व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला आणि आपला टेंट आपला चला
दगड आहेत ना त्याच्यात पार्टनर लोक आणि आपला ऋषिकेश आता सरकण्यात होता. ऋषिकेश कसं वाटतं आता सरकून तुला? आता जर हा हेमंत किंवा विकी असता नाही तर मग संपलेलाच, खालीच पडलेला. ऋषिकेश होता ऍक्टिव्ह प्लेअर आहे त्याच्यामुळे सावरला जरा त्याने. ऍक्टिव्ह प्लेअर काय विषय सावरला त्याने. चला आता चला आता